तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण टीईटी भरतीसाठीचे लेक्चर्स बघतोय आणि टीईटी सोबत हे आजचं सेशन जे आहे हे तुम्हाला आरोग्य विभाग, झडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यासाठी सुद्धा हे सेशन उपयुक्त आहे. म्हणजे असे बरेच सेशन आहेत की जे तुम्हाला त्या परीक्षेला सुद्धा कामाला येत आहेत. आरोग्य सेवकच्या तिकडे सुद्धा मी तुम्हाला हे सेशन तुमच्या बॅचमध्ये देणार आहे. अभ्यास का टॅप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकतात आणि बॅचेसला जॉईन होऊ शकतात. आपलं आजचं सेशन फार महत्वाचं आहे. प्रसूतीपूर्व विकास आणि त्या काळात घ्यायची काळजी. एक जनरल आहे, एक आपल्या जीवनामध्ये उपयुक्त, प्रत्येक महिला आणि प्रत्येक पुरुषाच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरेल असं हे या ठिकाणचं सेशन आहे. त्याच्यामुळे मला वाटतं एक आपण परीक्षेपेक्षा एक आपल्या जीवनासाठी, जीवनाला सुंदर बनवण्यासाठी हे बघावं. बघा, फुलपाखराचं जीवनचक्र कशा पद्धतीचं असतं, त्याचं ते आळईपासून फुलपाखरामध्ये कशा पद्धतीचं रूपांतर होतंय ते दाखवलं आहे. मानवाचं जीवनचक्र जे आहे, स्त्रीबीजापासून ते शुक्राणूपासून मग ते गर्भ आणि ते कशा पद्धतीने विकसित होत आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. दोघांमध्ये काय फरक आहे, काय साम्य आहे, तुम्हाला या चित्रांमधून ओळखायचं सांगितलं आहे. फुलपाखरामध्ये काय आहे, जीवनचक्र सुरू होतं अंड्यापासून. एक अंडा आहे, त्याच्यापासून मग त्याची आळईमध्ये रूपांतर होत आहे, पुढे मग ते फुलपाखरामध्ये रूपांतरित होत आहे. मात्र मानवी आयुष्य जे आहे ते फलित अंडपेशीपासून सुरू होत आहे. दोघांमध्ये फरक आहे. फुलपाखरू अंडापासून सुरुवात आहे, मानवाचं फलित अंडपेशीपासून सुरुवात आहे. आता आपण जर बघितलं, आपण म्हणणार की प्रसूतीपूर्व काळ म्हणजे काय नेमका, आम्हाला जर अभ्यास करायचा आहे प्रसूतीपूर्व काळाचा, आम्ही कशाला म्हणणार प्रसूतीपूर्व काळ? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत तो जो कालावधी आहे, बाळ जोपर्यंत पोटात आहे तोपर्यंतचा कालावधी प्रसूतीपूर्व कालावधी येतो. मग मातेकडून आलेलं श्रीबीज, पित्याकडून आलेलं शुक्रपेशी यांचा संयोग आहे आणि नवीन जीव जन्माला येतो. जेव्हा ती शुक्रपेशी आहे जी श्रीबीजामध्ये प्रवेश करणार आहे त्याला आम्ही फलन असं म्हणतोय. म्हणजे इथे सुरुवात होते खरं म्हणजे फलनापासून. फलन झालं पाहिजे, फलन झालं तेव्हा तो गर्भ राहणार आहे, तेव्हा ती गर्भधारणा होणार आहे आणि तो 9 महिने किंवा 36 आठवड्यांचा तो कालावधी असतो. फलित बीज जे आहे त्याचं रूपांतर पूर्ण विकसित झालेल्या बालकामध्ये होतं. तो सगळा प्रवास आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या कालावधीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला आज समजून घ्यायचे आहे, शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घ्यायचे आहे. कन्सेप्शन असा शब्द आहे गर्भधारणेसाठी. मिनिंग ऑफ फर्टिलायझेशन अँड कन्सेप्शन. फलधारणा कशाला म्हणायचं, गर्भधारणा कशाला म्हणायचं, लहान लहान गोष्टी आहेत. फलधारणा म्हणजे शुक्रपेशी आणि श्रीबीज यांचा संयोग होतो आहे आणि फलित पेशी तयार होत आहेत फलधारणेमध्ये, व फलित श्रीबीजाचं गर्भाशयामध्ये रोपण होत आहे, त्याला आम्ही म्हणतोय गर्भधारणा. म्हणजे आधी फलधारणा होणार आणि नंतर गर्भधारणा होणार. आधी श्रीबीज आणि शुक्रपेशी एकत्र येतात, फलित होत आहेत, ती झाली फलधारणा. आणि नंतर मग ते श्रीबीज गर्भाशयामध्ये जेव्हा रोपण होत आहे त्याचं, ती झाली गर्भधारणा. दोन्हीमध्ये फरक आहे. फलधारणा आधी होणार, गर्भधारणा नंतर होणार. पण दोन्हीही तेवढंच महत्वाचं आहे. फक्त फलधारणा होऊन फायदा नाही, ती गर्भधारणा सुद्धा झाली पाहिजे, त्याचं रोपण झालं पाहिजे. आपण जसं बीज लावतो ना एखाद्या जमिनीमध्ये, तसंही गर्भाशयामध्ये ते बीजाचं रोपण होत आहे, मग नंतर वाढवण्याची जबाबदारी ती आपली. मला वाटतं सगळ्यांना कळत असणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित हे घटक आहे. आता काय होतंय, श्रीबीज बीज वाहक नलिकेत सोडल्यापासून पहिल्या 24 तासामध्ये फलधारणा होते. 24 तास या ठिकाणी आहे. शुक्रपेशी ज्या स्रावामध्ये असतात त्याला वीर्य म्हणतात. वीर्याच्या माध्यमातून शुक्रपेशी जाणार आहे त्या श्रीबीजापर्यंत. वीर्य केव्हा योनी मार्गात जात आहेत, लैंगिक संबंधाच्या वेळेस वीर्य हे योनी मार्गामध्ये जात आहे. वीर्यातील शुक्रपेशी ज्या आहेत त्या स्नायूच्या आकुंचनामुळे आणि संप्रेरकाच्या आकर्षणामुळे बीजवाहक नलिकेपर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणजे या वीर्यामधल्या ज्या शुक्रपेशी आहेत त्या कशा पोहोचवल्या जात आहेत पुढे, तर स्नायूंचं आकुंचन तिथे महत्वाचं. आपण जे म्हणतो ना आकुंचन प्रसरण, स्नायू आकुंचित पावत आहेत, संप्रेरकाचं आकर्षण आहे मधल्या, ते बीजवाहक नलिकेमार्फत पोहोचवले जाते. पोहोचवणारी जी आहे तिला बीजवाहक नलिका म्हणतोय. शुक्रपेशीमधून एक प्रकारचं विकर स्रवत आहे, त्यामुळे श्रीबीजाचं आवरण भेदलं जाते. म्हणजे तिथे सुद्धा श्रीबीजाचं आवरण भेदायचंय त्याला, त्याच्यासाठी विकराची गरज आहे. आता शुक्रपेशी श्रीबीजाशी संयोग पावते तेव्हा शुक्रपेशीचं डोकं श्रीबीजामध्ये प्रवेश करत आहे. ती एक प्रोसेस आहे. त्यानंतर श्रीबीजाभोवती आवरण निर्माण होतात आणि इतर शुक्रपेशी श्रीबीजामध्ये प्रवेश करू शकत नाही. श्रीबीज आणि शुक्रपेशीच्या केंद्रकांचा संयोग होतो, नवीन केंद्रक तयार होतो, ज्यामध्ये स्त्रीकडून 23 आणि पुरुषाकडून 23
अशी 46 रंगसूत्रे नवीन केंद्रकामध्ये असतायत आणि तिथून तो जीव तयार होण्यास सुरुवात होते. किती चांगल्या पद्धतीने यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं असं मला वाटतं. मी निमित्त मात्र आहे, पण तुम्हाला ती प्रोसेस मला वाटतं पहिल्यांदा कळत असावी की कशा पद्धतीने गर्भधारणा होते. ही गर्भधारणेची प्रोसेस आहे ही, असं मी म्हणेल या ठिकाणी. आणि मला वाटतं ही आपल्याला प्रत्येकाला ही प्रोसेस व्यवस्थितपणे माहीत असावी. आता जेव्हा हे झालं, ती शुक्रपेशी आणि श्रीबीज एकत्र आलं, त्याच्यातून जे काही तयार झालंय, ती जी फलित श्रीबीज आहे ज्याच्यामध्ये जाऊन बसली ती शुक्रपेशी, त्याला आम्ही झायगोट म्हणतोय. गर्भच येतो झायगोट. त्याचं विभाजन होत राहतं. अगोदर 2 पेशी, नंतर 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 पेशींचं विभाजन होत आहे. फलित बीज हळूहळू गर्भाशयाकडे प्रवास करत आहे. गर्भाशयामध्ये त्याचा प्रवास झाल्यानंतर ते फलित बीज जे झायगोट आहे ते 5 ते 6 दिवस गर्भाशयामध्ये योग्य जागा शोधतंय. म्हणजे ते काय असं गेलं बसलंय गर्भाशयात जाऊन, तसं नाहीये. एक त्याची प्रोसेस आहे, एक त्याचा त्या ठिकाणचा एक स्ट्रगल आहे. ते फिरतंय, गर्भाशयाच्या भिंतीला चिकटतंय, त्याला आम्ही रोपण म्हणतोय, इम्प्लांटेशन. जोपर्यंत रोपणाची क्रिया होत नाही तोपर्यंत वाढणाऱ्या गर्भपिशवीभोवती पोषक पिशवी, यॉल्क साक म्हणतोय आपण, ती तयार होते. म्हणजे किती म्हणजे चमत्कारिकरित्या हे बनवलेलं आहे मानवी शरीर, हे आपल्या लक्षात येते. सगळ्या प्रोसेस कशा घडून येत आहेत नैसर्गिकरित्या. म्हणजे श्रीबीज बीजवाहक नलिकेमध्ये येत आहे, नंतर मग शुक्रपेशी येथे आहे, नंतर मग ती शुक्रपेशी श्रीबीजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते आहे, शुक्रपेशीतून विकर स्रवत आहे, ते नंतर जातंय त्या श्रीबीजामध्ये, नंतर आस्तरामध्ये फरक पडणे असेल, पेशी विभाजन असेल, अशा प्रोसेस दिल्या. बघा या ठिकाणी गर्भधारणा कशी होती आहे ते लक्षात येईल. फलित श्रीबीजाचं जे केंद्रक आहे ना, ते इथे दाखवलंय, झायगोट न्यूक्लियस इथे याला म्हटलेलं आहे. हे श्रीबीज आहे, हे सगळं जे आहे हे श्रीबीज आहे. शुक्र पेशीचं केंद्रक या ठिकाणी तुम्ही बघताय, स्पर्म ज्याला म्हणतो ना आम्ही, ती स्पर्म या ठिकाणी आहे. कुठूनतरी हे असं कुठूनतरी एका ठिकाणाहून ती घुसलंय, एक घुसलं बंद करून घेतलं दारतेने. बघा महत्वाचं आहे, जबरदस्त आहे. म्हणजे चित्रांच्या माध्यमातून हे खूप चांगल्या पद्धतीने यांनी सांगितले. आता गर्भधारणेचं महत्व काय आहे असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. गर्भधारणेचं महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ फर्टिलायझेशन, हे महत्व तुम्हाला शब्दात सांगायला नको. आता तुम्ही टीईटी झाले मित्र आहात, बरेच जण लग्न झाले आहे, मुलं बाळा असलेले आहेत, त्याच्यामुळे गर्भधारणेचं महत्व काय आहे मला वाटतं ते तुम्हाला सहजपणे कळणार आहे. ज्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं ना, त्याच दिवशी अथवा त्याच्या दुसऱ्या दिवशी लैंगिक संबंध जर झाले तर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त आहे. आता हे ओव्ह्युलेशन कधी होतं हे आपण बघितलं, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की मासिक पाळी आपण समजून घेतली, की जी पहिले तुमची मासिक पाळी येते आहे, ते जे 3-4 दिवस तुमचा स्राव होतो आहे, त्याच्यानंतर जे 14 दिवस आहे, त्या 14 दिवसानंतर तुमचं ओव्ह्युलेशन होत आहे. ते श्रीबीज जे आहे ते त्या ठिकाणी कुठेतरी परिपक्व होऊन येते नवीन, तेव्हा लैंगिक संबंध झाले नाही 14 दिवसाचे पुढचे ते 2-4 दिवस त्याच्यात, तर ती शक्यता जास्त आहे. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 24 तासापर्यंत श्रीबीज फलितीकरण होण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. 24 तासात स्त्रीच्या शरीरामध्ये शुक्रपेशी 12 ते 48 तास जिवंत राहू शकतात. जर गर्भधारणा झाली नाही तर स्त्रीच्या शरीरातलं श्रीबीज आणि शुक्रपेशी मृत पावतात. बघा म्हणजे त्याचं टायमिंग किती महत्वाचं आहे, त्याचा त्या कालावधीतच त्या गोष्टी झाल्या पाहिजे. आता गर्भधारणा जी आहे तेव्हा 2-3 गोष्टी निश्चित होतात. एक म्हणजे अनुवंशिकता निश्चित होते त्याच कालावधीमध्ये, की हे बालक कसं असणार आहे, हे गोरा असणार आहे, काळं असणार आहे, उंच असणार आहे, बुटकं. तिथेच त्याच्यामध्ये हेरिडेटरी एंडोमेंट तिथेच होते. नंतर तुम्ही म्हणतात आम्ही हे खातो, आम्ही ते केसर खातो, आम्ही टरबूज खातो, त्याने गोरं होईल. त्याच्यात आले ऑलरेडी तुमचे, जे जसं यायचं ते येऊन गेलंय. अनुवंशिकता प्रसूतीपूर्व अवस्थेमध्ये विकासावर परिणाम करणारा अत्यंत महत्वाचा घटक अनुवंशिकता आहे. गर्भधारणेच्या वेळेस आई वडिलांकडून अनुवंशिकतेचे जे गुण मिळत आहेत ना, ते किंवा अवगुण आहेत ते निश्चित होत आहेत. याच वेळी जेव्हा श्रीबीज शुक्रपेशीचा संयोग होतो का, तेव्हा होणाऱ्या बाळाला अनुवंशिकतेने जे मिळतात अनेक गुण, त्वचेचा रंग, केसांचा रंग, उंची, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, बऱ्याच गोष्टी. हा आता स्वभाव म्हणाल तर याच्यावर नंतर परिवेशाचा परिणाम आहे, याचा वातावरणाचा परिणाम होणार आहे, पण इतर जे आहे तुमचं केस वगैरे या गोष्टी इथे निश्चित होतात. सगळ्यात महत्वाचं लिंग निश्चिती आहे. आजही समाजामध्ये बरेचसे भोंदू बाबा, बरेच लोक आहेत तुम्हाला फसवणारे.
म्हणजे तुमचं गर्भधारणा झालेली आहे, 2 महिने झालेले आहे आणि ते म्हणतात आम्ही आता असं असं औषध देतो, मग तुम्हाला मुलगाच होणार किंवा मुलगीच होणार. अशा भूलथापांना बळी पडू नका कृपया. आपण हुशार आहात, आपण हे शिकता आहात. हे फक्त परीक्षेसाठी घोकमपट्टी करण्यासाठी, पोपट बनण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेली नाही, असं मला वाटतं. लिंग निश्चित आणि सांगाही आपल्या आजूबाजूच्या लोकांना. आजही चाललंय. गर्भधारणेच्या वेळी लिंग निश्चिती होते. गर्भधारणेच्या वेळी त्याचं फिक्स झालंय लिंग. मुलगा होणार, मुलगी होणार, फिक्स येते. ते नंतर तुम्ही हे खाल्लं ते खाल्लं, याची उदी आणली, त्याचं पाणी पिलं, त्याने मंत्र दिला, काही होणार नाही. रंगसूत्राच्या 23 जोड्यापैकी 22 जोड्यांना आम्ही ऑटोझोम्स म्हणतो आहे. एक जोडी लैंगिक आहे, जिला सेक्स क्रोमोझोम्स असं आम्ही म्हणतो. लैंगिक रंगसूत्राची जोडी जी आहे ना, ती ठरवते आहे की अपत्याचं लिंग काय. त्याच्यामध्ये जे क्षय रंगसूत्र आहे किंवा य रंगसूत्र आहेत, ही 2 रंगसूत्र आहेत लैंगिक रंगसूत्रामध्ये. स्त्रियांच्या अंडपेशीमध्ये 22 रंगसूत्रे ऑटोझोम्स असतात. बघा, 22 ऑटोझोम्स आहेत, तर 23वा रंगसूत्र ज्याला आम्ही क्षय म्हणतो आहे, ते स्त्रियांमध्ये आहे. क्षय 23वा. स्त्रीच्या अंडपेशीतला क्षयचा संयोग जर पुरुषाच्या रहितपेशीची क्षयशी झाला तर क्षय अधिक क्षय मुलगी येते जन्माला. आणि स्त्रियाकडचं क्षय असेल आणि पुरुषाकडचं वाय असेल, य असेल, क्षय तयार झालं तर मुलगा येणार. हे त्याच दिवशी ठरतंय. ज्या दिवशी गर्भधारणा झाली तिथे हे पक्क झालं. नंतर तुम्ही कुठेही जा, बाबाकडे जा, बुवाकडे जा, कोणत्याही कशाने काही फरक पडणार नाहीये. आणि लिंग निश्चिती होण्यासाठी स्त्री जबाबदार नाहीये, तर पुरुष जबाबदार आहे. पित्याकडून काय येतं? पित्याकडून X आलं, मुलगी होणार. पित्याकडून Y आलं, मुलगा होणार. जबाबदार पूर्ण पिता आहे. म्हणजे पित्याने म्हणायचं नाही की तुझ्यामुळे मुलगी झाली, बायकोला दोष द्यायचा नाही. जन्माला येणाऱ्या अपत्याचं लिंग कोणत्या रंगसूत्राचं मिलन झालं आहे त्यावर अवलंबून आहे. कोणत्या रंगसूत्राचं मिलन होईल ही नैसर्गिक घटना आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल नाही त्याने लय पाप केलं होतं म्हणून त्याला मुली झाल्या, त्याने लय पुण्य केलं म्हणून त्याला मुली, असं नाहीये. ते नैसर्गिक आहे, ते नॅचरल आहे. थोडंसं आपल्याला आता नवीन जगामध्ये यावं लागेल. त्यावर पित्याचं सुद्धा नियंत्रण नाहीये. नाहीतर मग ते मागच्या जन्मामध्ये तो लयच काहीतरी, तसं नाही. अपत्याच्या लिंगासाठी माता जबाबदार नाहीये. पित्याकडून येणारं लिंग हे रंगसूत्र जे आहे ते जबाबदार आहे. आता अपत्य 1 होणार की 2 होणार हे सुद्धा इथेच ठरतं, एकदम या पहिल्या टप्प्यातच. नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स. गर्भधारणेच्या वेळी एक अपत्य जन्मास येणार आहे की त्यापेक्षा अधिक आहे, तिथेच निश्चित होणार आहे. एकापेक्षा जास्त मल्टिपल बर्थ म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त बालकांचा काही तासाच्या अंतराने जन्म होणं. त्यामध्ये जुळी असू शकतात, तिळी असू शकतात, क्वचित त्यापेक्षा जास्तही असू शकतात. एक अपत्य म्हणजे एका वेळी एकाला जन्म, त्यांना भावंड आम्ही म्हणतो आहे. परंतु त्यांच्यामध्ये 9 महिने जास्त कालावधीपेक्षा जास्त अंतर असते. जुळी मुली असेल माता एकाच वेळी 2 बालकांना जन्म देते आहे. एकांड ज्याला आम्ही आयडेंटिकल म्हणतोय किंवा बंधू भावी फ्रॅटर्नल म्हणतोय, असे 2 जुळे या ठिकाणी असतात. म्हणजे जुळ्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार या. जुळ्यांचे 2 प्रकार जरा नीट समजून घ्यायची गरज आहे. जुळे तर असतात पण एकांड जुळी कशाला म्हणायचं आणि दुसरी ती जुळी कशाला म्हणायचं? एकांड ज्याला आम्ही आयडेंटिकल ट्विन्स म्हणतोय. एकांड एक श्रीबीज आहे, एक शुक्रपेशी आहे, संयोग झाला, पेशी फलित झाली, फलित पेशीचं विभाजन झालं, 2 स्वतंत्र जीव वाढू लागले व 2 बालके जन्माला आली. एकांड सगळ्यात महत्वाचं एकांड का म्हटलं गेलं? कारण एकच श्रीबीज आहे आणि एकच शुक्रपेशी आहे. दोन्ही एकच होते पण नंतर त्याचं विभाजन झालं म्हणून यांना एकांड म्हणतोय. म्हणजे एक शुक्रपेशी एक श्रीबीज म्हणून हे एकांड, एवढं लक्षात ठेवा. नंतर ते विभाजन आहे, नंतर 2 गर्भ वेगवेगळे. एकांड जोडी एकाच फलित पेशीतून निर्माण होत असल्यामुळे समलिंगी असतात. सगळ्यात महत्वाचं एक तर दोघंही मुलगे असणार किंवा दोघंही मुली असतात. सगळ्यात महत्वाचं आनुवंशिकताही त्यांची सारखीच आहे. म्हणजे बरंच साम्य असते यांच्यामध्ये असतं एकांड जोडीमध्ये. म्हणजे जसंच्या तसं असेलच असं नाही, पण साम्य यांच्यात असतं बरंच. म्हणजे सारखे त्या ठिकाणी ते दिसतात बऱ्यापैकी, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल आम्हाला टीईटीची तयारी करायची आहे आणि बॅच सुद्धा पाहिजे आहे. तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर नवीन बॅच आपण चालू केली आहे 2024 साठीची. तुम्ही जॉईन करू शकतात महा टीईटीची ही बॅच. याच्यामध्ये सगळे तांत्रिक आणि नॉन तांत्रिक, इकडे इंग्लिश, मराठी, गणित, बुद्धिमत्ता ते सुद्धा लेक्चर आणि जीएसचे लेक्चर हे होणार. बालविकासाचे, परिसर अभ्यासाचे, समाजशास्त्राचे, मानसशास्त्राचे ते सुद्धा हे डिजिटल बोर्डवर सगळे लेक्चर आपण घेतो.
तर तुम्ही अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून घ्या. तुम्हाला प्ले स्टोरला नाही सापडलं, खालच्या लिंकवर क्लिक करा, इथून घ्या. प्ले स्टोरवर सुद्धा तुम्हाला ते सापडेल, जॉईन होता येईल. बघा एकांड जुळीमध्ये काय होतंय बघा, एक गर्भजल पिशवी आहे, नाळ 2 आहे, वार 1 आहे. बघा एकांड जुळीचं चित्र या ठिकाणी बघा. एकाच वेळेला एकापेक्षा जास्त बालकांची गर्भधारणा झाली तर गर्भधारणेनंतर विशेष लक्ष पुरवावं लागतं. काही वेळा अर्धपरिपक्व बाळाच्या जन्माची शक्यता असते, म्हणून काळजी घ्यावी लागते. म्हणजे जुळे बालक होणं म्हणजे अतिरिक्त काळजी घ्यावी लागते, हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता जे इथे जो दुसरा प्रकार आहे बंधुभावी जुळी, एकांड जुळी आणि द्वंद्वभावी जुळी मधलं तुम्ही फक्त हे लक्षात घ्या, इथे वार 2 आहे, स्वतंत्र वार आहे, 2 स्वतंत्र नाळं आहे या ठिकाणी, आणि 2 गर्भाशयाच्या पिशव्या या ठिकाणी आहे, वेगवेगळ्या 2 गर्भाशय पिशव्या आहेत. इथे एकच गर्भाजल पिशवी होती, इथे 2 गर्भजल पिशव्या आहेत. बंधुभावी जुळीमध्ये तो एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, त्याला फ्रॅटर्नल ट्विन्स असं आम्ही म्हणतो आहे. एकांडीमध्ये काय झालं, एक स्वतंत्र स्त्रीबीज होतं, इथे 2 स्वतंत्र परिपक्व स्त्रीबीज आहे, 2 स्वतंत्र शुक्रपेशीने फलित होत आहेत, आणि एकाच वेळी 2 स्वतंत्र जीव गर्भाशयामध्ये वाढू लागतायत. म्हणजे इथे 2 आहे, स्त्रीबीज 2 आहे, शुक्रपेशी 2 आहेत, आणि गर्भाशय 2 जीव गर्भाशयामध्ये वाढतायत. ही समलिंगी असू शकतात किंवा भिन्नलिंगी सुद्धा असू शकतात. त्याच्यातला एक मुलगा एक मुलगी असू शकतो, थोडीशी अनुवांशिक गुणधर्म भिन्न असू शकतात. म्हणजे एकांडीपेक्षा बंधुभावी जी जुळी आहेत त्याच्यात जरा जास्त वैविध्य आपल्याला दिसू शकतं. तक्ता दिलाय, मला वाटतं आणखी सोपं होईल. एकांड जुळीमध्ये काय, एक शुक्रपेशी आहे आणि एक स्त्रीबीज आहे एकांडीमध्ये. इकडे 2 भिन्न शुक्रपेशी आहे आणि 2 भिन्न स्त्रीबीज आहे बंधुभावी जुळीमध्ये. इकडे एकांडामध्ये 1 आहे, इकडे 2 आहे. इथे एक फलित बीज आहे, ज्याला झायगोट म्हणतो आम्ही, इकडे 2 झायगोट आहे, 2 फलित बीज. इकडे हार्मोनल बदलामुळे एका भ्रूणाचे 2 भिन्न भ्रूणामध्ये विभाजन होते आहे, एकाचे 2 मध्ये, आणि इकडे 2 भिन्न अंडपेशींचा 2 भिन्न शुक्रपेशींशी संयोग होतो आहे, आणि प्रसूती एकाच वेळी होते आहे. एकांड आणि बंधुभावी जुळी. इकडे अनुवांशिकता आणि जनुकीय रचना ही सारखीच आहे एकांडामध्ये, इकडे ती भिन्न आहे, बंधुभावीमध्ये ती भिन्नता आहे. इकडे समलिंगी असणार आहे एकांड, एकतर मुलगा मुलगा मुलगी मुलगी, इकडे मुलगा असू शकतो मुलगी असू शकते. ओके, इथे वार आणि गर्भपिशवी एकच आहे एकांडामध्ये, इकडे ती भिन्न आहे. मित्रांनो, अत्यंत बेसिक स्वरूपाचे हे मला वाटतं याचे वैशिष्ट्य तुम्ही समजून घेताय. हे लेक्चर्स बघितल्यावर तुमचा एकही प्रश्न नाही चुकू शकत बालविकासाचा. याच्या बाहेर काय विचारणार, किती डिटेलमध्ये, आणि हे क्रमिक पुस्तकामध्ये दिले एवढे डिटेल तुम्हाला हे सगळ्या पीडीएफ मी देणार आहे, अभ्यासकट्टा ऍपवर देणार आहे. बघा, प्रसूतीपूर्व विकासाच्या अवस्था तुम्हाला विचारल्या. गर्भधारणेपासून जन्मपर्यंतच्या विकासाचा जो कालावधी आहे तो प्रसूतीपूर्व कालावधी आहे. 280 दिवसाचा तो कालावधी आहे, किंवा 9 महिने 7 दिवस अथवा 40 आठवडे तो कालावधी आपण म्हणतो. त्याचे पुन्हा 3 अवस्थांमध्ये टप्पे पाडलेले आहेत. बघूया आपण प्रसूतीपूर्व विकासाच्या 3 अवस्था कोणत्या त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, समजून घेणं गरजेचे आहे. पहिला असतं बीजावस्था, जे की पहिले 2 आठवडे 15 दिवस पहिले अत्यंत महत्वाचे असते बीजावस्था. त्याच्यात काय काळजी घ्यायची काही ते आपण. दुसरं असतं भ्रूणावस्था, 3 ते 8 आठवडे, 3 ते 8 आठवडे म्हणजे पहिले 2 महिने म्हणूया आपण जवळपास. तिसरं असतं 9 आठवड्यापासून ते जन्मापर्यंत, त्याला आम्ही गर्भावस्था म्हणतो. म्हणजे बीजावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था 3 अवस्था आहेत प्रसूतीपूर्व काळातल्या. आता बघा, बीजावस्थेमध्ये काय आहे, पहिले 2 आठवडे, पहिले गर्भधारणेपासूनचे पहिले 2 आठवडे, म्हणजे गर्भधारणेपासून रोपण असं आम्ही त्याला म्हणतो, रोपण होत येते, भिंतीला चिकटता येते, फलित बीज. ती एक पेशी आहे, सूक्ष्म पेशी, ज्याला आम्ही झायगोट म्हणतोय. पहिल्या 36 तासामध्ये त्याचं 2 पेशीमध्ये विभाजन होतंय, त्याच्यानंतर 4, 8, 16, 32 अशा पेशी तयार होत आहेत. त्या पेशींचा पुंजका तयार होतोय, त्याला मोरुला म्हणतोय आम्ही, मोरुला स्टेज. काय म्हणतो त्याला आम्ही, मोरुला स्टेज असं त्याला आम्ही म्हणतो आहे. आता मोरुला स्टेज नंतर पेशींची संख्या वाढत जाते आणि आतील बाजूला पोकळी तयार होते, त्याला आम्ही बीज दशा किंवा बीजा अवस्था असं म्हणतोय. ब्लास्टुला स्टेज असं त्याला आम्ही म्हणतो आहे, बीजावस्था. आता त्यानंतर फलित बीजाचं गर्भाशयामध्ये रोपण होत आहे, एकदम सुरुवातीच्या काळात ही घडते.
बीजवाहक नलिकेमध्ये सुद्धा काही वेळेस गर्भाची वाढ होते. याला एक्टोपिक गर्भावस्था असं म्हटलं जातं. या अरुंद नलिकेमध्ये गर्भ वाढू शकत नाही. नलिका ताणली जाऊन फुटू शकते, रक्तस्राव होतो. अशा वेळी शस्त्रक्रिया करून गर्भ काढावा लागतो. म्हणजे काही जे क्रिटिकल गोष्टी आपण म्हणतो ना तयार होतात त्या अशा असतात. मग ते सोनोग्राफी वगैरे करून डॉक्टर्स त्या ठिकाणी चेक करून ते त्या ठिकाणी सांगू शकतात की बाबा हे असं असं झालेलं आहे. बरोबर. बघा या ठिकाणी तुम्ही बघताय श्रीबीज आहे, त्याचं रोपण या ठिकाणी कुठेतरी होत आहे. बीज दशा आपण बघतोय, हा गर्भाशय आहे संपूर्ण. मोरुला अवस्था या ठिकाणी दाखवलेली आहे. इथे 8 पेशी, 4 पेशी, 2 पेशी, 1 पेशी म्हणजे असं वाढत चाललंय. एकदम एकच श्रीबीज होतं, मग ते अंडाशयातून जे श्रीबीज इकडे आलंय, शुक्रपेशी त्या ठिकाणी येऊन त्याला मिळाली आहे. दोघांचं हे होत आहे, संगम होतोय थोडक्यात. फलधारणेनंतर पेशींची संख्या वाढत जाते. मग ते फलित श्रीबीज जे आहे त्याच्या 2 पेशी झाल्या, 2च्या 4 पेशी झाल्या, 4च्या 8 झाल्या, नंतर मोरुला अवस्था आहे. नंतर असं असं करत ते रोपण या ठिकाणी होतं, गर्भाशयामध्ये वाढायला सुरुवात त्याची होते. म्हणजे असा प्रवास येतो, असा प्रवास आहे. मला वाटतं एवढे चित्र बघितल्यावर तुम्हाला ते आणखी सोपं जाणार आहे, कशा पद्धतीची ही वाढ होते. बीजवाहक नलिका आहे, फिमरिया आपण याला म्हणतोय, अंडाशय हे आहे, फलित श्रीबीजाचं रोपण इथे कुठेतरी होत आहे. बीजवाहक सर्वसामान्य गर्भधारणा इथे होते, बरोबर. आणि जी क्रिटिकल आहे, आता हे नॉर्मल प्रेग्नन्सी याला म्हणतो, आणि हे जे एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो ना, ती अशी इथे जो गर्भ कुठेतरी इथे धारण झाला पाहिजे तो इकडे होऊन जातो, बीजवाहक नलिकेमध्ये होऊन जातो. जिथे हे घातक आहे याला मग ऑपरेशन करून त्या ठिकाणी ती गर्भधारणा हे करावं लागतं पुढे. बीजवाहक नलिकेमधली वाढ त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी आपण म्हणतो. आता दुसरा आठवडा जो आहे तिथून काय सुरू होते बघा. दुसऱ्या आठवड्यापासून रोपणास सुरुवात होते आहे. गर्भाशयामध्ये चिकटते आहे ती फलित पेशी ज्याच्यामध्ये किती गर्भ आहे, गर्भाशयामध्ये उतरते आहे. गर्भाशयात तयार झालेल्या अस्तराला चिकटून बसते आहे आणि गर्भ मातेच्या शरीराशी जोडला जातो आहे. स्त्रियांच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल या ठिकाणी होऊन येतात. जेव्हा तो जोडला जातोय तेव्हा काही बदल होत आहेत, त्यामुळे मासिक पाळी थांबते आहे. तिला आपणास गर्भधारणा झाली आहे असं समजतं. हे पहिले 15 दिवस जे आहे ते इथे महत्वाचे. झायगोटच्या मध्याजवळ असलेल्या पेशीच्या समुदायापासून म्हणजेच आतील स्तरापासून भ्रूण तयार होतो, तर गर्भाशयाला लागून असलेल्या बाहेरील स्तरापासून वार तयार होतो. वाराद्वारे भ्रूणाला पोषक तत्व पुरवली जातात. बघ, आतला स्तर भ्रूणाला तयार करतो आणि बाहेरचा स्तर वार तयार करतो. दोन गोष्टी. वार जो आहे तो पोषक तत्व पुरवतो आहे. आता इथे भ्रूणावस्था, पिरियड ऑफ एम्ब्रियो म्हणतोय आपण. 3 ते 8 आठवड्याचा हा कालावधी आहे. 3 ते 8 आठवडे महत्वाचा कालावधी आहे. भ्रूणावस्था आपण याला म्हणतो आहे. यामध्ये आंतरिक अवयव असेल, शरीराचे मुख्य अंग असेल, त्याची निर्मिती होती आहे. अत्यंत महत्वाचा हा कालावधी. भ्रूण वाढतोय इथे, काळजी घ्यायची. बाहेरील स्तर आहे ज्याला आम्ही एक्टोडर्म म्हणतो आहे, म्हणजे त्वचा, नखे, केस, दात, संवेदन इंद्रिय यांचा बाह्य भाग ज्याला रुचिकलिका म्हणतोय आपण, मज्जासंस्था, मेंदू, पाठीचा कणा, हे सगळे अवयव या भ्रूणावस्थेमध्ये या अवस्थेमध्ये तयार होत आहेत, पिरियड ऑफ एम्ब्रिओ मध्ये. मध्यस्तर जे आहे तिथून मग अस्थि, रक्तवाहिन्या, रक्तस्नायू, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था हे शरीरातले मधले भाग तयार होत आहेत. त्याच्यानंतर जे अंतस्तर आहे भ्रूणावस्थेमधलं या सगळं एंडोडर्म, फुफ्फुस, पचन संस्था हे तयार होत आहेत त्या ठिकाणी. म्हणजे सगळा शरीराचा विकास जो म्हणतोय आपण ना तो या ठिकाणी होतो आहे या 3 ते 8 आठवड्यामध्ये. बघा या ठिकाणी दिलं तुम्हाला 2 आठवड्यानंतर भ्रूणाचा आकार हा टाचणीच्या टोका एवढा आहे. टाचणीचं टोक माहिती तितकं लहान आहे ते. 2 आठवड्यानंतर मग 3 ते 4 आठवड्यात भ्रूणाचा आकार हा वाटाणे एवढा बनतोय, असं एवढंसं बारीकसं. मेंदू, कणा, हृदय तयार व्हायला सुरुवात होते याच्यामध्ये लहानस. 4थ्या आठवड्याच्या शेवटी हृदयाची स्पंदनं सुरू होत आहेत. 4था आठवडा आहे तो. याच काळामध्ये भ्रूणाच्या विकासामध्ये काही दोष तयार झाला तर इथे लक्ष देण्याची गरज आहे. डोळे, नाक, हात इथे आकार घेऊ लागतात, म्हणजे किती काळजी घेण्याची गरज याची लक्षात घ्या. 8 आठवड्यानंतर भ्रूणाचा शेपटी सारखा असा आकार जो तो नाहीसा होतो आणि मग तो गर्भ बनतो थोडक्यात 8 आठवड्यानंतर. हात पाय दिसू लागतात, कार्टिलेजची जागा अस्थिच्या पेशी या ठिकाणी घेता आहेत. 8 आठवड्यानंतर अशा पद्धतीने ते दिसायला लागतो तो भ्रूण.
मित्रांनो, तुम्ही म्हणाल आम्हाला नोट्स पाहिजे आहेत, टीईटीची आम्ही तयारी करतो आहे किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे, सगळ्यांसाठी उपयुक्त इंग्लिशच्या असेल, मराठीच्या असेल, गणित बुद्धिमत्तेचे असेल, जीकेचे असेल, करंट अफेअर्सचे असेल, नोट्स तुम्हाला भेटणार आहे. हा नंबर आहे फोनपे, गुगल पे, पेटीएम करून तुम्ही या नंबरवर पाठवू शकता पेमेंट. इथे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात त्या नोट्स भेटून जाईल. आणि तुम्हाला बॅचेस पाहिजे असतील विविध परीक्षांच्या, त्यात टीईटीची बॅच, तर अभ्यास कट्टा नावाचा ऍप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला घेता येईल. आता पुढे आहे भ्रूणाची जीवन सहाय्य प्रणाली, ज्याला एम्ब्रियो लाईफ सपोर्ट सिस्टीम आम्ही म्हणतोय. भ्रूणाचा जो विकास आहे ना, त्यासाठी 3 मुख्य सहाय्य प्रणाली त्या ठिकाणी असतात. 3, एक गर्भपिशवी असते, निओटिक सॅक आपण त्याला म्हणतोय, दुसरं वार असतो ज्याला प्लासेंटा आपण म्हणतोय, आणि तिसरं नाळ असते जिला आम्ही अम्बिलिकल कॉर्ड असं म्हणतोय, ज्या की त्या भ्रूणाला जगवतायत, मोठ्या करतायत, त्यांची काळजी घेतायत. गर्भपिशवी काय करते, सगळ्यात महत्वाचं पान पोटली असा शब्द आहे, एमनिओटिक शाक आपण ज्याला म्हणतोय. शाक म्हणजे पिशवी म्हणतो ना आपण गर्भाची. फलन झालं, 2 आठवडे झाले, गर्भपिशवी वाढायला लागली, ती पाण्याने भरते, त्याच्यामध्ये गर्भजल आहे बघा, पाणी. भ्रूणाभोवती बाहेरील पेशीपासून ॲम्निऑन व कॅरिऑन ही 2 आवरण आणि गर्भाशयाचे आवरण अशी 3 आवरणांची एक पिशवी तयार होती आहे, तिला आम्ही गर्भपिशवी म्हणतो आहे. 3 आवरण आहे. नावं काय दिलंय, ॲम्निऑन, क्वारिऑन आणि एक गर्भाशयाचं आवरण. या पिशवीमध्ये पाण्यासारखा पदार्थ आहे, त्याला आम्ही गर्भजल म्हणतोय. ॲम्निओटिक फ्लुइड आपण ज्याला म्हणतोय, गर्भजल आपण ज्याला म्हणतोय. गर्भजल भ्रूणाचं बाह्य अपघात, आघात आणि बाह्य दुखापत याच्यापासून संरक्षण करत आहे आणि गर्भासाठीचं तापमान कायम ठेवते. गर्भजलाचं कार्य काय आहे ते लक्षात घ्या. गर्भजलामुळे बाहेरचं जे आघात वगैरे ना, पोटाला धक्का लागलाय, मध्ये काही होणार नाहीये, गर्भजल, त्या गर्भपिशवीमधलं गर्भजल त्या ठिकाणी ते संरक्षणाचं काम करत आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वाराचं काम काय आहे, वार ज्याला प्लासेंटा म्हणतोय आम्ही, प्रत्येक शब्द समजून घ्यायचा. फलितबीज गर्भाशयामध्ये येत आहे, गर्भाशयाच्या भिंतीवर त्याचं रोपण होत आहे. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठीचं फलितबीज. गर्भाशय आपण बघितलं, त्याच्यामध्ये रोपण झालंय, गर्भाशयाची भिंत, आणि फलितबीजामध्ये जे म्युकस आवरण तयार होतंय ना, त्याला आम्ही वार म्हणतो. म्युकस, म्युकस काय करतं हे आवरण, हा गर्भाशयाच्या भिंतीपासून तर दुसरा ट्रोफोब्लास्ट पासून तयार होणारा हा भाग आहे वार. गोल असा आकार आहे वाराचा. मातेचं बालकाचं रक्त घटक एकत्र येतात, पण ते एकमेकांना जोडले जात नाही. गर्भ वारेमार्फत शोषण, पोषण, नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणे या क्रिया करतो बघा. पोषण, त्याच्यानंतर शोषण आणि नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम वारेच्या मार्फत होत आहे. म्हणजे वार काय काम करतोय तुम्हाला कळतंय. अन्नातील पोषक घटक ते त्या ठिकाणी जे आहे अमायनो ऍसिड असेल, फॅटी ऍसिड असेल, औषध असेल, ती गर्भाकडे पोहोचवण्याचं कार्य वार करतं. प्लासेंटाचं कार्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 40व्या आठवड्यात वाराचा आकार अंदाजे 9 ते 9 इंच लांब आणि 0.8 एवढी जाडी त्याची होते. त्याचं वजन जवळपास बाळाच्या 1/6 एवढं वजन आहे वाराचं. वार भ्रूणाला नाळेद्वारे जोडतो आहे, तो वार नाळेद्वारे जोडण्याचं काम तो करतोय. गर्भाला प्राणवायूचा पुरवठा वारामार्फतच होतोय. कार्बन डायऑक्साईड बाहेर वारामार्फतच टाकला जातोय. तो गर्भाला आवश्यक पोषक घटक पुरवतोय, चयापचय क्रियेमध्ये मदत करतोय, उत्सर्जक पदार्थ मातेच्या शरीरामध्ये पोहोचवतो आहे, विषारी पदार्थ गर्भाकडे जाऊ देत नाहीये. वार किती महत्वाचा आहे, प्लासेंटा किती महत्वाचा आहे, हे मला वाटतं तुम्हाला इथे कळत असणार आहे. ते कळायला पाहिजे. म्हणजे आपण बघा, आपल्या ग्रामीण भागामधल्या ज्या महिला आहेत, ज्यांची गर्भधारणा होते, त्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं का हो बाळ होण्यापूर्वी? मला नाही वाटत. म्हणजे खूपच कमी लोकांना असणार आहे. म्हणजे ग्रामीण नाही, शहरातल्या सुद्धा ते असलं पाहिजे असं मला वाटतं. नाळ कशाला म्हणायचं, 5व्या आठवड्यामध्ये नाळ तयार होते, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि 20 इंच एवढी त्याची वाढ होते आहे. 2 रोहिण्या याच्यामध्ये असतात, एक नीला असते. निलेचं कार्य म्हणजे ती वारेकडून शुद्ध रक्त आणि पोषक तत्व गर्भाला पुरवते आहे, नीला. आणि दोन्ही रोहिण्या ज्या आहेत त्या अशुद्ध रक्त व गर्भाचे उत्सर्जित पदार्थ वाहून नेण्याचं काम करत आहे. जेव्हा अर्भकाचा जन्म होतो तेव्हा 2 इंच अंतर बाळाच्या शरीरापासून सोडतात आणि नाळ कापली जाते. नाळ कापणे
बाळाचा जन्म होतोय तेव्हा, पण नाळेचं आधीचं काम काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. आता गर्भावस्था आम्ही कशाला म्हणतो? पिरियड ऑफ फोएटस. 9 आठवडे ते 9 महिने. 9 आठवडे ते 9 महिने म्हणजे ते 2 महिने पहिले जे आहे तिथून ते पुढचे हे 7 महिने जे आहे ती असते गर्भावस्था. 9व्या आठवड्याच्या शेवटी काय होते बघा, मज्जा संस्था तयार होते, म्हणजे मेंदू तयार होतोय, पाठीचा कणा तयार होतोय, मज्जातंतू तयार होतात 9व्या आठवड्यामध्ये. पचन संस्था आणि ज्ञानेंद्रिय विकासाला सुरुवात होते आहे 9व्या आठवड्यामध्ये. 2 ते 3 महिन्यांच्या शेवटी काय होते, गर्भ बऱ्याच प्रमाणामध्ये हालचाल करू लागतो आहे, हात व पायाची नख, दात यांचा विकास या ठिकाणी होऊ लागतो आहे. 2 ते 3 महिन्यांच्या शेवटी मी बोलतोय. बाह्य कर्ण तयार होतोय, गर्भाच्या प्रजनन संस्थेचा विकास या ठिकाणी होऊ लागतो आहे. 3 ते 4 महिन्याच्या शेवटी काय होते बघा, 3 ते 4 महिने त्या कालावधीत काय होतं आहे, श्वसन क्रिया, गिळण्याची क्रिया, तोंड उघडणे गिळणे म्हणजे आतल्या आत, गर्भाची हालचाल जाणवू लागते, क्विकनिंग आपण ज्याला म्हणतो, बाहेरून जाणवते आहे, मातेला जाणवते आहे. बोटा आणि अंगठा यांना आकार येतो आहे बघा 3-4 महिन्यामध्ये. मग ते पापणी भुवया ते मधले केस सगळे येणं जे म्हणतो आपण ते येत आहेत तिथे. अंगठा सुद्धा त्या ठिकाणी चोखू लागतोय, जांभळ्या देऊ लागतोय, हे गर्भाशयामध्ये ते करतंय काम बाळ. मज्जा संस्थेचं कार्य या ठिकाणी सुरू होतं आहे. प्रजनन अवयव, जननेंद्रिय यांचा विकास होतो आहे. अल्ट्रासाऊंड ते मध्ये ते दिसतं, ते अल्ट्रासाऊंड मध्ये आपल्याला ते दिसतंय. गर्भाच्या हृदयाचे ठोके स्टेथोस्कोपच्या सहाय्याने आपल्याला ऐकू सुद्धा येतात. कितव्या महिन्यात? 3 ते 4 महिन्याच्या दरम्यान हे होतं आहे. 5व्या महिन्यात काय आहे, डोक्यावरचे केस वाढू लागतायत, गर्भाचे खांदे, पाठ, कानशिलावर केस येत आहेत, त्याला आम्ही लव असं म्हणतोय, लॅगुनो असं शब्द आहे, लॅगिनो. 6व्या महिन्याच्या शेवटी काय होतं आहे, मातेच्या सभोवताली येणाऱ्या आवाजाला गर्भ प्रतिसाद देऊ लागतो आहे, पापण्यांची उघडझाप होऊ लागते आहे. त्याच्यानंतर 7व्या महिन्याच्या शेवटी ही श्रवण शक्ती पूर्णपणे विकसित होते आहे. वेळेपूर्वीच जन्म झाला तर 7व्या महिन्यानंतर बालक जगू शकतं. 7व्या महिन्यात म्हणजे 7वा महिना त्याच्या पुढे थोडंसं त्याचं ठीक आहे चला बाबा, कारण तिथे ते बऱ्यापैकी विकसित झालेलं आहे. 8व्या महिन्याच्या शेवटी बहुतांशी आंतरिक कार्यसंस्था विकसित होतात. फुफ्फुस पूर्ण विकसित झालेली नसतात मात्र 8व्या महिन्याच्या शेवटी सुद्धा. म्हणजे हे 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात बालकाचा जन्म होणं हे रिस्कीच आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. 9व्या महिन्याच्या शेवटी नियमित वाढ होते आहे, पक्वता येते आहे, फुफ्फुसाची पूर्ण वाढ होते आहे, प्रतिसाद तो देतोय, डोळ्यांची उघडझाप, फिरणे सगळ्याला प्रतिसाद देत आहे. गर्भाची लांबी 18 ते 20 इंच आहे, वजन जवळपास 7 पौंड आहे, म्हणजे 2.5 ते 3.5 किलोच्या दरम्यान आपण म्हणतो की वजन त्या ठिकाणी असेल तर चांगलं वजन असं म्हटलं जातं. म्हणजे बघा अशा पद्धतीने तो विकास होतोय. 9 आठवडे, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40 आठवडे. किती आठवडे? 40 आठवडे. म्हणजे उद्या तुम्हाला आठवड्यामध्ये गर्भधारणेचा कालावधी विचारला तर मला वाटतं या ठिकाणी हे सांगता आलं पाहिजे 40 आठवडे. आता मग गर्भ अवस्थेचं महत्व काय आहे? प्रश्न भारी. या काळामध्ये शरीराचे महत्वाचे भाग हे प्राथमिक स्वरूपात विकसित होतात. सगळ्यात महत्वाचे सगळे भाग विकसित तर होत आहेत. मज्जा संस्थेचा विकास मात्र अजूनही झालेला नाहीये. तो अजूनही झालेला नाहीये. पुरेसं पोषण झालेलं नसेल तर दात, जबडा याच्यावर त्याचे परिणाम होऊ शकतात. गर्भपाताचा धोका सुद्धा या ठिकाणी असू शकतो. बऱ्याच गोष्टी आहे, म्हणजे प्रसूती जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित करणे इथे गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. आता गर्भावस्था, गर्भ कालावधी कशाला म्हणायचं? प्रेग्नन्सी हा एक शब्द आहे आणि त्याच्यानंतर जेस्टेशन हा शब्द आहे. गर्भ कालावधी बघा, गर्भधारणापासून ते जन्म कालावधीत होणारा जो गर्भाचा विकास याला गर्भ कालावधी आहे म्हणतो. जेव्हापासून ती गर्भावस्था राहिलेली आहे, गर्भधारणा झाली तिथून जन्म होईपर्यंत, आणि गर्भ कालावधी पूर्ण 9 महिन्यांचा असतो, हे लक्षात ठेवा. यामध्ये मातेमध्ये जे बदल होतात त्याला गर्भावस्था म्हणतात. म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे मातेत होणारे बदल, आणि तो जो कालावधी आहे त्याला जेस्टेशन हा शब्द आहे. प्रेग्नन्सी हा शब्द वेगळा आहे आणि जेस्टेशन हा शब्द वेगळा आहे. दोन्हीमध्ये चूक करू नका असं मला वाटतं आहे. दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी. मित्रांनो, इथपर्यंत आपण थांबूया. पुढचा पार्ट 2 याचा आपल्याला घ्यावा लागणार आहे, आपण दुसऱ्या याच्यात घेऊया. ओके, पार्ट 2 आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. इथपर्यंत थांबूया. थांबतोय. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, चला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.